देवा आता काय करायचं? खूप अवघड झालंय सगळं. रात्र कुठे काढायची? अगं आई तू कशाला टेन्शन घेते सगळं? मी असताना तुला काळजी करायची काहीच गरज नाही बघ. तू मोठा सुपर हिरो आहेस ना मग. काय करणार आहेस तू? राहायची सोय करणार आहेस का? आई तू विसरलीस वाटतं. या पुण्यामध्ये आपली ओळख असते बघ. अरे बापरे, तुझी ओळख कधीपासून रे? ते लक्षात नाही वाटत आई. ओवी आणि तिचे बाबा पुण्यातच राहतात ना. ती जाताना तिने मला नंबर दिला होता तिच्या बाबांचा म्हणतो आणि बोलली होती कधी पुण्यामध्ये आलास ना आणि काही गरज लागली ना तर मला बिनधास्त फोन करायचा. चल आपण तिला फोन करूयात. चल. नाही अबीर, आता नको फोन करूयात. उगाच त्यांना त्रास नको. तसंही आपण इथे कोणाच्या उपकारावर राहायला आलेलो नाहीये. काय आता आपण काय रस्त्यावर झोपायचं का? अबीर, सांगितलेलं ऐकत नाहीस तू. करूयात ना आपण काहीतरी. मी नाही ऐकत, तूच माझं ऐकत नाहीस. खूप बोलतोस. चल आता बघूयात काहीतरी. सारे ग रे ग म पा म प धा. सारे ग रे ग म पा म प धा. बाबा सॉरी. या घरातला नियम माहिती आहे ना तुला? काय विचारतोय मी? या घरातला नियम माहिती आहे ना तुला? मला माहितीये बाबा, पण ओटांवर आला आणि या घरात गाण्याला बंदी आहे हे माहिती आहे ना तुला? जर आजीने गाताना ऐकलं असतं, पाहिलं असतं तुला, तर काय केलं असतं तिने? किती तमाशा केला असता. तुझ्यावर पण चिडली असते आणि माझ्यावर पण चिडली असते. बाबा मी तुझ्या समोर आणि आजी समोर कधीच गायलं नाही. पण खरं सांगू, ज्या दिवशी मी अबीरच्या घरी गेले ना तेव्हापासून गाणं गावं वाटतंय. आता अबीरचा काय संबंध यात? बाबा तू अबीरच्या आईचा आवाज ऐकला पाहिजे होतास. खूप सुंदर गातात त्या. त्यांचं गाणं ऐकलं की असं वाटतं असंच गायलं पाहिजे. हे बघ, ते काही असो, मेंढळ्यांच्या घरात गाणं म्हणजे गुन्हा आहे. गायचं नाही, समजलं तुला? का? तुला आवडत नाही, आजीला आवडत नाही, असं का? एवढा कसला राग येतो तुम्हाला? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे असं नसतं ओवी. का नसतं? हे बघ, भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात राहिलेल्याच बऱ्या असतात. जर आपण उकरून काढलं ना तर सगळ्यांना त्रास होतो त्याचा. हट्टीपणा करू नकोस ओवी. हॅलो आई, हे पाय दुखत असतात बघ माझे. आहे आणि माझ्या पोटात ना कावळे, चिमण्या, हत्ती, वाघ, घोडे ओरडत असतात बघ. माझ्या पोटात ना सगळं म्हणजे सगळं राणी संग्रहालय झालंय बघ. बरं ऐक बाळा, ऐक. पुढे ना वडापाव छान मिळतो, तिथे थांबूयात खायला. आई, तुला कसं माहिती का पुढे वडापाव छान मिळतो ते? म्हणजे तू याच्या आधी पुण्याला आलेली आहेस का? अरे बाळा, रस्त्यावर वडापावचा स्टॉल असतोच ना, म्हणून. चल खायला जाऊया. आई, खायची तर सोय होईल बघ, पण झोपायचं कुठं? रात्र कुठं काढायची म्हणतो मी? ते बघू की आपण. पुण्यात आहेत थोडे हॉटेल. एखादं साधं सुधं हॉटेल बघू आणि तिथे आजची रात्र काढू. हा आई, मला माहिती आहे बघ, तुझ्या या पर्स मध्ये एकही रुपया नाहीये. तू फक्त खोटं बोलू नकोस बघ. बाळा, असं नाही. अरे आहेत माझ्याकडे थोडे पैसे. आपण आजची रात्र काढू शकतो. आई, मला सगळं कळत असतं बघ. आपल्याकडे हॉटेलसाठी पैसे नाहीयेत. मला बरं वाटाव म्हणून सांगतेस ना तू? किती मोठा झालास रे तू.
तुला आईची परिस्थिती कळायला लागली आता. खरं आहे तुझं, नाही आहेत आपल्याकडे एवढे पैसे, पण तू काळजी करू नकोस. आपला विठुराया आहे आपल्या पाठीशी. तो नक्की मार्ग दाखवेल काहीतरी. पण त्याआधी आपण काहीतरी खाऊन घेऊयात, मग कुठे राहायचं ते बघू. चल. बाबा, एवढ्या रात्री कुठे चाललायस तू? जरा एक महत्वाचं काम आहे, हे तुम्ही लगेच. सारंग सर, थँक्यू. ವೆಂಕಟೇಶ हा अम्मा, ಕೇಳಿ ಕರೆ ಹುಡುಗಿ गेली. ए कोण असत रे तुम्ही? सोडा पोरीला, सोडून जा. इकडे बघूया चल. व्यंकटेशा व्यंकटेशा 8 वर्षापूर्वी सावनीच्या बाळाला चोरून नेणारी 2 माणसं बाहेर आली असती. काय? ती जर घरात आली तर त्यांना कळता कामा नये सावली इकडंच राहत होती. मी इकडे थांबू शकत नाही. तेव्हा त्यांनी मला पाहिलं असती. ते मला ओळखू शकतात. मी आत जातो, त्यांना कळता कामा नये. मी आत जातो. जा. कोण? आत येऊ का? या की. या बाईला ओळखता का? नाही. कोण असते ही? सावली नाव आहे हिचं. अय्यो, सावली. आमच्या घरात बाईची सावली सुद्धा नसते. सगळी बाईंची कामं मीच करतो. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असतो. नक्की? अय्यो, तुमची माझी ओळख पण नसते. मी कशाला खोटं बोलू? ठीक आहे, चल रे.